तर पहा मुलांनो, आपलं जे प्रकरण होतं त्याचं नाव होतं 3.7 द मॅन हू नेवर लाईड. असा कोण व्यक्ती असतो का की जो कधीही खोटं बोलत नाही? तर आफ्रिकन एक व्यक्ती असा आहे की जो कधीही खोटं बोलत नाही. त्याच लेसनविषयी आपण काय केलेलं होतं, एक्सप्लेनेशन केलेलं होतं. आता त्यामध्ये काही आलेले जे काही वर्ड्स आहेत त्याबद्दल देखील आपण काय करणार आहोत, तर त्याचे जे मीनिंग आहे ते जाणून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण बघूया द मॅन हू नेवर लाईड ह्या लेसनमध्ये जे काही हार्ड वर्ड्स आलेले आहे किंवा असे वर्ड्स ज्याचं मीनिंग आपल्याला इथे समजून सांगितलेलं आहे ते आपण इथे समजून घेऊया. तर पहा मुलांनो, मीनिंग म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे. आपण 5वीमध्ये देखील बघितलेलं आहे. वर्ड मीनिंग जे हार्ड वर्ड होतं त्याचं देखील आपण काय केलेलं आहे, त्याचं देखील आपण इथे वर्ड मीनिंग म्हणजे शब्दांचा जो अर्थ आहे तो आपण समजून घेतलेला आहे. आता इथेच काही वर्ड्स दिलेले आहेत, तर त्या वर्ड्सचे देखील आपण मीनिंग समजून घेणार आहोत, अर्थ समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, जो पहिला आपला वर्ड आहे तो काय आहे, तर केप्ट हिज आईज ओपन. काय आहे मुलांनो, केप्ट हिज आईज ओपन. आणि त्याचं जे मीनिंग आहे ते बघा काय आहे, वॉच केअरफुली. म्हणजेच आपण बघितलं होतं की आपला जो लेसन आहे कुठला, 3.7 द मॅन हू नेवर लाईड. या लेसनमध्ये आपण बघितलं होतं की एक असा आफ्रिकन व्यक्ती आहे जो खूप फेमस आहे. कशासाठी तो फेमस आहे की तो त्याच्या जीवनामध्ये कधीही खोटं बोललेला नाही आहे. म्हणून त्याची ख्याती काय आहे की आफ्रिकामध्ये सगळ्या प्रदेशामध्ये अशी त्याची ख्याती पसरलेली आहे किंवा असा तो फेमस झालेला आहे की तो कधीही खोटं बोलत नाही. कळत न कळत का होईना त्याच्या जिभेवरती जे काही शब्द येतात ते खरेच येतात. बघा, आपण कालच्या स्टोरीमध्ये बघितलं होतं की जो माणूस कुठलाही असो बोलताना जिभेवर कधीतरी कळत न कळत काय होतं, तर खोटं हे बोललं जातं. पण हा जो व्यक्ती आहे त्याच्या जिभेतनं किंवा तो एवढे काही शब्द बोलत असतो, अगदी केअरफुली तो एव्हरी वर्ड जो आहे तो बोलत असतो, जेणेकरून समोरच्यांना दुखावलं जाणार नाही, त्यांच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या दुखावल्या जाणार नाही याची काळजी हा जो व्यक्ती आहे आपल्या लेसनमधला मोहम्मद तो घेत असतो. म्हणजेच काय, तर तो मोजकेच शब्द बोलत असतो जेणेकरून कुणीही हर्ट होणार नाही आणि काही गैरसमज होणार नाही. म्हणून तो काय करत असतो, तर तो वॉच केअरफुली म्हणजेच काय, तर निरीक्षण जो करत असतो तो अगदी केअरफुली करत असतो, अगदी काळजीपूर्वक तो काय करत असतो, कुठलीही घटना असो त्या घटनेकडे तो अतिशय काळजीपूर्वक बघत असतो. म्हणजेच बोलणारा जो व्यक्ती आहे जर तो काही वेगळं सांगत असेल पण कृतीतून काहीतरी वेगळं दिसत असेल, तर तो व्यक्ती काय करत असतो, त्याच्या आईजवरती काय ठेवत असतो, त्याच्या डोळ्यांवरती तो विश्वास ठेवत असतो. जसे की आपण जो लेसन आहे आपला त्याच्यामध्ये बघितलं होतं की जो राजा आहे तो एक ट्रिक यूज करतो. कशासाठी, तर मोहम्मद हा खरंच खरं बोलतो की खोटं बोलतो हे बघण्यासाठी. म्हणून त्याने काय केलेलं, तर त्याने अशी एक युक्ती केलेली की न कळत का होईना पण मी मोहम्मदकडनं काय करणार आहे, तर खोटं हे बोलून घेणार आहे. म्हणून त्याने काय केलं, तर त्याच्या दरबारामध्ये, त्याच्या महलामध्ये जो समर पॅलेस आहे त्याच्यामध्ये त्याला कोणी बोलावलं होतं, तर जो किंग आहे त्याने बोलावलं. आणि बोलावल्यानंतर तो काय म्हणत आहे की तू खरंच कधीही खोटं बोलत नाही का मोहम्मदला. आणि मोहम्मद म्हणतो, हो मी कधीही खोटं बोलत नाही महाराज. आणि म्हणून राजाने एक युक्ती लढवली की आपण आता काय करूया, याला एका ट्रिकमध्ये अडकवूया आणि बघूया हा खरंच खोटं बोलतो की खरं बोलतो. म्हणून त्याने काय केलं, तर त्याने मोहम्मदला सांगितलं की आता मी काय करत आहे, शिकारीला जात आहे. पण तेव्हा तो कृती काय करत होता, काय ॲक्शन करत होता, तर त्याचा जो लेफ्ट फूट आहे तो त्याने कशावर ठेवलेला, तर स्टिरीपवरती ठेवलेला. म्हणजेच घोड्यावर चढताना जे काही लोखंडी स्टिरीप असतं त्याच्यावर त्याने राईट पाय ठेवला होता आणि मागे वळून टर्न करून तो मोहम्मदला काय बोलत होता की तू क्वीनला जाऊन काय सांग, तर मी काय कुठे चाललेलो आहे, तर शिकारीला चाललेलो आहे. आणि जेव्हा मी शिकारी येऊन परत येईल तेव्हा मी कुठे जाणार, तर समर महलमध्ये जाणार. आणि तिथे गेल्यानंतर मी माझे जे काही सहकारी आहेत ते आणि तुझं देखील जेवण अगदी सुंदर छान अशी मेजवानी कुणाला बनवायला सांग, तर क्वीनला बनवायला सांग, महाराणीला बनवायला सांग. आणि आता तू काय कर,
अगदी धावत धावत जा राणीकडे आणि तिला जे आहे ही सूचना तू दे. आणि हे सगळं जे काही महाराजांचं बोलणं आहे ते मोहम्मदने ऐकलं. पण ते ऐकत असताना त्याने काय केलेलं आहे की महाराजांची जी काही कृती आहे, जे काही तो त्यावेळेस करत होता, जे बॉडीची हालचाल, ते कोण निरीक्षण करत होतं? तर मोहम्मद निरीक्षण करत होता. कारण जर त्याला खरंच शिकारीला जायचं असतं तर त्याने त्याचा लेफ्ट पाय जो आहे तो स्टिरअपवरती ठेवलेला होता. पण इथे मोहम्मदने बघितलं होतं की त्याने लेफ्ट नाही, राईट फूट जो आहे तो कुठे ठेवलेला आहे? तर स्टिरअपवरती ठेवलेला आहे. याचा अर्थ असा आहे की महाराज जे आहे ते शिकारीला कदाचित जाऊ शकतात किंवा जाऊही शकणार नाहीत. म्हणून तो धावत धावत गेला आणि राणीला त्याने काय सांगितलं? तर त्याने सांगितलं, जसंही सूचना महाराजांनी सांगितली तशी सूचना त्याने जे मोहम्मदने क्वीनला तर दिलीच, पण क्वीनला हे देखील सांगितलं की महाराज हे इथे मे बी येतील नाही तर नाही. कदाचित महाराज महलमध्ये येऊ शकतील किंवा येणार नाही. का? कारण मी माझ्या डोळ्यांनी काय बघितलेलं आहे की त्यांनी जो राईट फूट आहे तो स्टिरअपवरती ठेवला होता. याचा अर्थ असा की ते महलमध्ये येऊ शकतील किंवा नाहीही येऊ शकणार. अशी सूचना जी आहे ती त्यांनी कुणाला दिली होती? मोहम्मदने तर क्वीनला दिली होती. मग क्वीनसुद्धा भ्रमामध्ये पडली की खरंच महाराज महलामध्ये येईल आणि जेवण करतील त्यांच्या सहकार्यासोबत की नाही. म्हणून क्वीनने देखील काय केलेलं आहे की जेवण बनवलेलं नाही आहे, त्यांनी काय केलेलं आहे? महाराज येण्याची वाट बघितलेली आहे. म्हणजे एवढं काळजीपूर्वक निरीक्षण महाराजांचं कोणी केलेलं आहे? तर मोहम्मदने केलेलं आहे. आणि आपल्याला तर माहितीच आहे राजा हे काय करत होते? तर एक ट्रिक यूज करत होते. कुणातर्फे? तर जो मोहम्मद आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं? एक ट्रिक म्हणजे की युक्ती केलेली, तीही अशी जी आपण आता ऐकली. नंतर ते महलामध्ये गेले राजा आणि हसायला लागले त्यांच्या साथीदारासह की मी काय केलेलं आहे? इथे एक ट्रिक केलेली आहे आणि मी तर काही शिकारीला जाणार नाही आहे आणि महलामध्ये सुद्धा जाणार नाही आहे. म्हणजेच माझा हा जो संदेश आहे तो मोहम्मद जो आहे तो क्वीनला पोचवेल आणि तो कसा ठरणार आहे? तर खोटा ठरणार आहे. म्हणजेच कळत न कळत का होईना पण आज मोहम्मद काय बोलणार आहे? तर खोटं बोलणार आहे. हे तर आपण कालच्या एक्सप्लेनेशनमध्ये बघितलेलं आहे. आणि पुढे ते काय म्हणत आहे? तर ते पुढे असं म्हणत आहे की आता हा जो मोहम्मद आहे त्याच्या जिभेवरती काय येणार आहे? तर खोटंही येणार आहे. मग हे चेक करण्यासाठी दुसऱ्या दिवशी जो काही आपला राजा आहे त्याने काय केलेलं? राणीकडे गेला आणि राणीला विचारलं की इथे मोहम्मद आला होता का? त्याने तुला अशी अशी सूचना दिली होती का? तर त्यावर क्वीन काय म्हणाली? हो, मोहम्मद आला होता, त्याने मला सूचना पण दिली होती. पण तुम्ही खरंच नक्की तुम्ही येणार की नाही येणार याबद्दल ते श्युअर नव्हते. श्युअरिटी त्यांनी जी आहे ती दिली नव्हती. का? कारण त्यांनी सांगितलं होतं की तुमचा जो राईट फूट आहे तो कुठे आहे? तर स्टिरअपवरती आहे. म्हणून तुम्ही कदाचित येऊ शकता किंवा नाही. म्हणून मी काय केलेलं आहे? तर मेजवानी बनवली नव्हती आणि मी तुमची येण्याची वाट बघत होते. मग तेव्हा शेवटी राजाला पटलं की हा जो मोहम्मद आहे तो चुकूनही खोटं न बोलणारा असा माणूस आहे. म्हणून तो काय करत होता बघा? अगदी लक्षपूर्वक कुठल्याही कृतीकडे तो लक्षपूर्वक बघत होता आणि त्याचा संपूर्ण विश्वास कशावर होता? तर त्याच्या डोळ्यावर होता. म्हणून तो संपूर्ण प्रदेशामध्ये काय होता? फेमस होता. का? कारण तो काळजीपूर्वक कुठल्याही गोष्टीचं, व्यक्तीचं, प्राण्यांचं काय करत होता? निरीक्षण करत होता आणि तेवढंच बोलत होता जेवढं योग्य आहे, सत्य आहे. आणि मग राजाला कळलं की हा जो व्यक्ती आहे जास्त बोलत नाही आणि कमीही बोलत नाही आणि हा खरंच कसा पर्सन आहे? तर ट्रू पर्सन आहे. म्हणजेच तो यापुढे देखील काय नाही बोलणार? तर खोटं नाही बोलणार. कारण जो मोहम्मद होता तो कसं बोलायचा? अगदी मोजकं बोलायचा पण योग्य बोलायचा. तसंच आपल्याला देखील काय करायचं आहे? खूप सारं बोलून आपल्याला वाईट नाही व्हायचं आहे. जे काही योग्य आहे, मेन शब्द आहेत तेच आपल्याला काय करायचं आहे? तर बोलायचं आहे. आणि आपली जी काही निरीक्षण करण्याची जी काही सवय आहे ती आपल्याला वाढवायची आहे, जेणेकरून आपण देखील काय करू शकतो? सत्याच्या मार्गावर चालू शकतो. पुढचं वर्ड बघा,
तर बघा मुलांनो, तुम्हाला केप्ट हिज आईज ओपन म्हणजेच काय, तर वॉच केअरफुली हा जो वर्ड आहे त्याचा मीनिंग नक्कीच कळालेला असेल. आता आपण घेऊया पुढचा पॉईंट आणि तो आहे फेमस. काय आहे मुलांनो, फेमस. बघा, FAMOUS, फेमस. फेमस म्हणजेच काय मुलांनो, तर व्हेरी वेल नाउन. काय, व्हेरी वेल नाउन म्हणजे तो त्याच्या प्रदेशामध्ये खरं बोलणारा माणूस म्हणून कसा होता, तर फेमस होता, प्रसिद्ध होता. हे तर आपल्याला माहितीच आहे की फक्त त्याच्याच प्रदेशात नाही तर आजूबाजूच्या प्रदेशात देखील तो एक ख्यातवान म्हणजेच प्रसिद्ध असा पर्सन ठरलेला होता, व्यक्ती ठरलेला होता, ज्याचं जे नाव आहे ते अगदी राजापर्यंत देखील पोहोचलेलं होतं की आपल्या प्रदेशामध्ये असा काही एक माणूस आहे जो कधीही खोटं बोलत नाही. फक्त त्याच्या प्रदेशापुरता नाही तर बाहेरचं त्याच्या आजूबाजूला जे काही प्रदेश आहे किंवा गावं आहे त्या गावामध्ये सुद्धा तो काय म्हणून फेमस होता, तर एक खरा माणूस म्हणून प्रसिद्ध होता, फेमस होता. पुढे पहा मुलांनो, स्टिरीप. जसं आपण बघितलेलं, स्टिरीपवरती कोणी पाय ठेवलेला, तर राजाने. पण कुठला ठेवला होता, तर राईट पाय ठेवलेला होता, राईट फूट ठेवलेला होता. हे कोण ऑब्झर्वेशन करत होतं, तर मोहम्मद करत होता. आणि मग मोहम्मदला कळलं की हा जो राजा आहे तो नक्कीच महालामध्ये जाणार आहे की नाही जाणार आहे. त्याला सुद्धा काय पडलेला, प्रश्न पडलेला. पण त्याने टेन्शन न घेता त्याने काय केलेलं आहे, जे त्याने त्याच्या डोळ्यांनी बघितलं तेच राणीला जाऊन त्याने संदेश दिलेला आहे. म्हणजेच याला देखील खोटं बोलण्याची जी वेळ आहे ती आलेली नाही. आणि राणीने देखील काय केलेलं आहे, मेजवानी बनवलेली नाही, म्हणजेच ती व्यस्त देखील केलेली नाही. तिने काय केलं होतं, तर राजा येण्याची ती वाट बघत होती. पुढे बघा, स्टिरअप. स्टिरअप म्हणजेच काय मुलांनो, तर अ लूप ऑर रिंग हंग फ्रॉम आयदर साइड ऑफ अ हॉर्सेस सॅडल टू सपोर्ट द रायडर्स फूट. जसं तुम्ही बघा, कधी घोड्यावरती जर बसले असणार तर घोड्याच्या दोन्ही साईडला बघा एक लोखंडी कड्या असतात, त्यालाच काय म्हणतात, तर स्टिरअप म्हणतात. आणि त्या स्टिरअपवरती जर आपण डावा पाय ठेवला तर आपण काय करतो, घोड्यावरती चढतो, बसतो. उजवा पाय जो आहे तो आपण काय करत असतो, उजव्या पायाने आपण घोड्यावरती बसत असतो. पण इथे आपण बघितलेलं आहे की जो राजा आहे त्याने आधी कुठला फूट ठेवलेला, तर राईट फूट ठेवलेला. आणि त्यावरून मोहम्मदला कळलं की हे जे राजा आहे ते खरंच शिकारीला जाणार आहेत की नाही जाणार आहेत. आणि त्याने जसं बघितलं तसंच संदेश त्याने कुणाला दिला, तर राणीला दिला. म्हणजेच त्याला बघा काय म्हटलं जातं, जी लोखंडी कडी आहे ज्याच्या सहाय्याने आपण कशावर बसू शकतो, तर घोड्यावर बसू शकतो, त्याला काय म्हणतात, तर स्टिरअप असे म्हणतात. पुढचं आणि शेवटचं वर्ड बघा मुलांना काय आहे, वॉज टेकन अबॅक. बघा, अबॅक म्हणजेच काय हे तुम्हाला मी एक्सप्लेन करत असताना सांगितलं होतं. अबॅक म्हणजे आश्चर्यचकित होणं. जसं आपण बघितलं होतं की जो राजा आहे तो काय झालेला, आश्चर्यचकित झालेला. बघा कसा, वॉज सरप्राइज्ड ऑर शॉक्ड. पहा मुलांना, वॉज टेकन अबॅक म्हणजेच काय, तर वॉज सरप्राइज अ शॉक. तो सरप्राईज झाला होता, आश्चर्यचकित झाला होता, शॉक झाला होता. का बरं, कारण त्याने मोहम्मदविषयी खूप तो ऐकून होता की हा जो व्यक्ती आहे, हा जो पर्सन आहे तो कसा आहे, तर तो खूप हुशार तर आहेच, निरीक्षण देखील तो कसं करतो, अगदी उत्तम करत असतो. आणि तो कधीही खोटं न बोलणारा असा कोण आहे, तर व्यक्ती आहे. अशी त्याचं नाव जे आहे ते कोण ऐकून होतं, तर राजा ऐकून होते. पण त्यांना काही केल्या विश्वास नव्हता की आपल्या प्रदेशात देखील असे काही व्यक्ती असू शकतात जे खरंच खोटं बोलत नाही. बघा, कळत न कळत का होईना पण खोटं हे प्रत्येक व्यक्तीकडून बोललं जातं. पण मोहम्मद असा व्यक्ती आहे की तो चुकून देखील काय बोलत नाहीये, तर खोटं बोलत नाही. राजाने काही ट्रिक यूज करून देखील त्याच्याकडून खोटं बोलून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हुशारीमुळं काय कळलेलं आहे की तो कधीही खोटं बोलणारा माणूस नाही आहे. म्हणून कोण सरप्राईज झालेला आहे, तर राजा सरप्राईज झालेला आहे. का, कारण त्याने त्याला ट्रिकमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला पण मोहम्मद मात्र अडकला नाही. का अडकला नाही, कारण त्याची जी निरीक्षण पद्धती होती ती कशी होती, अतिशय डेव्हलप होती. खूप बारकाईनं तो काय करत होता, कुठल्याही घटनेचं ऑब्झर्वेशन करत होता. आणि तेच त्याने काय केलं, निरीक्षण केलं.
त्याचा संदेश देखील ऐकला आणि ह्या दोघी बाबी त्यांनी कोणाला सांगितल्या तर क्वीनला सांगितल्या, राणीला सांगितल्या. आणि त्यावरून खरंच कदाचित असं होऊ शकतं, कदाचित असं नाही होऊ शकत, ह्या पद्धतीचा जो संदेश आहे तो महम्मदने कोणाला दिला तर राणीला दिला. म्हणून त्याला हे पटलं की राजाला काय पटलेलं आहे की खरंच हा जो महम्मद आहे तो कसा आहे, खूप हुशार आहे, गुणवान आहे आणि कधीही खोटं न बोलणारा व्यक्ती आहे. म्हणजेच तो जास्तही बोलत नाही आणि कमीही बोलत नाही. जे आहे तसंच्या तसं तो काय करत आहे इथे मांडत आहे आणि यामुळे त्याची गिनती जी आहे ती खोटं बोलणाऱ्यांमध्ये होत नाही आहे. म्हणून बघा तो कसा झाला आहे, वॉज टेकन अ बॅक, म्हणजे तो सरप्राईज झालेला आहे, शॉक झालेला आहे की असा देखील व्यक्ती असू शकतो जो कधीही खोटं बोलणार नाही. असा देखील कोण असू शकतो तर व्यक्ती असू शकतो. हे अगदी सहजच आहे की आपण खोट्याला न घाबरता जर आपण जसे शब्द ऐकले तसेच आपण समोर जर मांडले तर आपल्याकडनं सुद्धा ही जी क्रिया आहे ती होण्याची शक्यता आहे. कारण कळत न कळत देखील आपल्याकडनं जरी खोटं बोललं गेलं तरीसुद्धा जर आपण या लेसनमधून हे शिकलो की आपल्याला काय करायला पाहिजे, कुठलीही कृती असो ते आपण बारकाईने ऑब्झर्व केली पाहिजे आणि तिच्यामध्ये काहीही शब्द ॲड न करता किंवा लेस न करता आपण जसेच्या तसे ती मांडली पाहिजे. म्हणजेच आपण कुठेही खोटं बोलणार नाही याची आपण काय घ्यायला पाहिजे तर दक्षता घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून हे जे किंग आहे ते शॉक झाले होते की खरंच असा माणूस आहे का, आणि तो माणूस त्यांनी बघितलासुद्धा, कोण तर महम्मद, की खरंच असा व्यक्ती असू शकतो. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, महम्मद वॉज फेमस फॉर बिईंग ऑनेस्ट. महम्मद जो आहे तो कसा होता, फेमस होता. फेमस म्हणजेच काय मुलांना बघा, FAMOUS, फेमस म्हणजेच काय तर प्रसिद्ध. काय मुलांनो, फेमस म्हणजे प्रसिद्ध. कोण प्रसिद्ध होतं तर आपल्याला माहिती आहे की महम्मद हा प्रसिद्ध होता. कशासाठी तो प्रसिद्ध होता तर तो कधीही खोटं बोलणार नाही याबाबत तो प्रसिद्ध होता. नेक्स्ट पहा काय आहे, फॉर बिईंग ऑनेस्ट. तर पहा मुलांना, ऑनेस्ट म्हणजेच काय मुलांना बघा, HONEST. ऑनेस्ट म्हणजेच काय मुलांना तर ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिकपणा. आपण किती प्रामाणिक आहोत हे आपल्या कृतीतून आपण दाखवून द्यायला पाहिजे. आपण कुठल्याही व्यक्ती किंवा आपण देखील फ्युचरमध्ये कसे नागरिक बनायला पाहिजे तर एक ऑनेस्टेबल बनायला पाहिजे. ऑनेस्ट म्हणजेच काय मुलांना तर प्रामाणिक. पहा, ऑनेस्ट म्हणजे काय तर प्रामाणिक. कोण प्रामाणिक होतं तर महम्मद हा कसा होता तर तो फेमस देखील होता आणि प्रामाणिक देखील होता त्याच्या कामगिरीमध्ये किंवा बोलण्यामध्ये. नेक्स्ट पहा, ही हॅड नेवर टोल्ड म्हणजेच काय मुलांनो, TOLD, टोल्ड म्हणजेच बोलणे. काय मुलांनो तर टोल्ड म्हणजेच बोलणे आणि नेवर म्हणजेच काय मुलांनो बघा, NEVER. नेवर म्हणजेच कधीही खोटं कोण बोलत नव्हतं तर कधीही खोटं हा महम्मद जो आहे तो बोलत नव्हता. बघा, LIE, लाई म्हणजेच खोटं. कोण खोटं बोलत नव्हतं तर महम्मद हा खोटं बोलत नव्हता. इन हिज लाईफ. बघा, LIFE, लाईफ म्हणजेच काय मुलांनो तर आयुष्य किंवा जीवन. हा जो महम्मद आहे तो त्याच्या लाईफमध्ये कधीही खोटं बोललेला नाही आहे. पुढे बघा, अँड वॉज कॉन्फिडेंट. कॉन्फिडेंट म्हणजेच काय मुलांनो पहा, CONFIDENT. कॉन्फिडेंट म्हणजेच काय मुलांनो तर त्याचा स्वतःवर काय होता तर विश्वास होता. बघा, आपला स्वतःचा आधी स्वतःवर विश्वास होणं खूप कसं आहे तर आपल्यावर विश्वास ठेवणं हे आपल्याला कधीही जमायलाच पाहिजे. म्हणजे इतरांवरती तर आपण विश्वास ठेवतोच, पण सगळ्यात आधी आपण स्वतःवर विश्वास जो आहे तो ठेवायला आपण शिकलो पाहिजे. बघा, कॉन्फिडन्स त्याला स्वतःबद्दल काय होता तर कॉन्फिडन्स देखील होता. दॅट वुल्ड ही नेवर डू इट इन फ्युचर टू. फ्युचर म्हणजेच काय मुलांना बघा, FUTURE. फ्युचर म्हणजेच काय तर भविष्य. फ्युचर म्हणजेच काय मुलांना भविष्य. तो त्याच्या भविष्यामधील देखील, फ्युचरमध्ये देखील तो कधीही खोटं बोलणार नाही अशी त्याने ग्वाही दिली होती. कुणाला तर राजाला, किंगला.
बघा काय आहे की ब्लंट ऑन नॅविंगली ऑन अनइंटेन्शनली, म्हणजेच काय मुलांनो, तर तो कधीतरी खोटं बोलेल याची वाट कोण बघून होता, तर हा जो किंग आहे तो बघून होता की आपण काहीतरी असे ट्रिक करूया जेणेकरून काय होईल, तर जेणेकरून हा जो मोहम्मद आहे तो काय बोलेल, तर खोटं बोलेल. नेक्स्ट पाहूया मुलांनो. बघा, ही प्लेड अ ट्रिक ऑन मोहम्मद बाय confusing him with the message to be given to the queen. बघा इथे काय सांगितलेलं आहे, ही प्लेड म्हणजे त्याने काय केलेलं आहे की त्याने एक खेळ खेळलेला आहे. कोणासोबत, तर मोहम्मद सोबत. एक ट्रिक यूज त्याने केलेली आहे, एक युक्ती त्याने यूज केलेली आहे. ट्रिक पहा मुलांनो, TRICK, ट्रिक म्हणजेच काय, तर युक्ती. कोणी युक्ती केलेली आहे, तर जो किंग आहे त्याने युक्ती केलेली आहे की कधीतरी कळत न कळत का होईना पण मोहम्मद काय करणार आहे, खोटं बोलणार आहे, अशी मी काय करतो, तर एक युक्ती करतो. बघा, मोहम्मद बाय कन्फ्युजन म्हणजेच काय मुलांना पहा, CONFUSING. कन्फ्युजन म्हणजे असा त्याने त्याला गोंधळामध्ये टाकलं होतं, कुणाला, मोहम्मदला, जेणेकरून हा जो मोहम्मद आहे तो काय करणार आहे, खोटं करणार आहे. कन्फ्युजन म्हणजेच काय मुलांना, तर गोंधळात टाकणे. आणि बघा, हिम विथ द मेसेज टू बी गिवन टू द क्वीन. त्याने असे काही गोंधळामध्ये याला टाकलेलं होतं की असा काही कन्फ्युजन करणारा मेसेज त्याने मोहम्मदला दिला जेणेकरून तो क्वीनला जाऊन तो सांगेल. हावेवर मोहम्मद visually delivered the right message to the queen after judging with he saw and what he heard. बघा, पण त्याने काय केलेलं आहे, तर त्याने मेसेज जो आहे, मेसेज म्हणजेच काय मुलांनो, तर संदेश जो आहे तो क्वीनला दिला होता, महाराणीला दिला होता. आणि जजिंग म्हणजेच काय मुलांनो, त्याने योग्य न्याय असा त्या संदेशला दिला होता. जे काही राजाने मेसेज दिला होता कुणाला, तर मोहम्मदला, तू कुणाला हा मेसेज दे, तर क्वीनला मेसेज दे. पण तो जो मेसेज आहे तो त्याने काय केलेला होता, पाहिला देखील होता आणि त्याने ऐकला देखील होता. स्व म्हणजे पाहणे आणि हेअर म्हणजेच ऐकणे. तर त्याने निरीक्षण करून, ऐकून काय केलेलं आहे, तर त्या मेसेजला जजमेंट व्यवस्थित अगदी छान असं केलेलं आहे. आणि राईट मेसेज हा कोणापर्यंत पोहोचवलेला आहे, तर क्वीनपर्यंत पोहोचवलेला आहे.